सो हे गाइज वेलकम आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. आजचा व्लॉग जो आहे गणेश चतुर्थी आहे आज. तुम्हाला माहितीच आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे सगळ्यांच्या घरामध्ये. सो खूप स्पेशल व्लॉग असणार आहे हा. आणि स्पेशल का असणार आहे बिकॉज आज आमच्या सलॉनमध्येही गणपती बसलेला आहे आणि त्याचं पूर्ण सगळं जे डेकोरेशन वगैरे जे काही असणार आहे ते सगळं मी करणार आहे. सो आय एम सो हॅपी की तो चान्स मला भेटला आहे. अँड लेट्स गो नाव. सो बघूया कसं आहे काय आहे. ओके. सो ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कसं वाटलं माझं डेकोरेशन वगैरे हे सगळं मला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून अँड लेट्स गो. सो पूजा करायच्या अगोदर म्हणलं सगळे देवारातले भांडे वगैरे घासून घेऊयात. सो सगळे मस्त पितांबरी चकचकीत भांडे करूयात आपण. पहिलं मस्त धुवून घेऊयात सगळे भांडे आणि त्याच्यानंतर आपण लागूयात पूजेला. सो लेट्स गो. भांडे वगैरे मस्त चकचकीत केलेले आहेत. आता मस्त त्याला सुक्या कपड्याने सुखे करून घेऊया. भांडे सगळे पुसून घेऊयात बरोबर आणि मग लागूयात पूजेला. भांडे वगैरे सगळे पुसून झालेले आहेत. आता आपण कुंकू जरा ओलं करून कलशवर स्वास्तिक काढून घेऊयात. कलशवर स्वास्तिक काढून झाल्याच्या नंतर मग देव पुसून वगैरे मांडले सगळे. गणपती बाप्पा, अन्नपूर्णा, लक्ष्मी देवींची मस्त पुसून वगैरे त्यांना मांडलं मी देवघरात आणि पूजा करून घेतली. पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला मस्त असं लाल वस्त्र अंथरून पाटावरती बसवलं. त्याच्यानंतर शेला घातला आणि दोऱ्याची माळ करून ती घातली. मस्त असा हार वगैरे घातला. त्यानंतर मग फळं 5 फळं आणली होती ते 5 फळे मांडली. त्यानंतर आपण जे स्वास्तिक तयार केलं होतं कलशवरती, सो त्याच्यामध्ये पाणी टाकून 1 रुपयाचं नाणं टाकायचं असतं. सो ते टाकलं होतं मी आणि 5 पानं टाकून नारळ ठेवायचा असतो. सो ते करत होते.
कलश रेडी झालेला आहे आपलं. आता वात तयार करून आपण दिवा तयार करूयात. सो लेट्स गो. सो फायनली सगळं तयार झालेलं आहे. पप्पा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं क्यूट असा नजारा दिसतोय पप्पाचा. आणि त्याच्यानंतर आता तयारी करूयात आपण. देवाला नैवेद्य वगैरे दाखवूयात. सगळी तयारी घेऊयात. फळं वगैरे मांडून फुलं वगैरे मांडून मस्त असं बाप्पाला सजवूयात आपण अजून. सो लेट्स गो. सो फायनली तुम्ही बघू शकता सगळं असं बाप्पाला तयार करून झालेलं आहे. आता हळदी कुंकू वगैरे लावून मस्त आपण आरतीला सुरुवात करूया. बाप्पाला नैवेद्य वगैरे पण दाखवलेलं आहे. सो चला आता आरती करून घेऊयात आपण. हे गाईज, आजचा ब्लॉग आपण आज इथंच एंड करूया. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन ब्लॉग येत राहतील माझ्या चॅनलला. सो स्टे ट्यून आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.